श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति अनेन प्रसविष्यध्वमेशवो त्विष्टकामधूक। काल आपण या श्लोकावर ज्ञानदेवांनी केलेली टीका पाहतो आहोत। ज्ञानदेवांनी यज्ञरूप परमेश्वराला सोडून विषयात जे लोक गोडी मानतात ते कसे इंद्रियांचे स्वाधीन होऊन कर्म करतात आणि मग ते कर्माने बांधले जातात याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या त्या ओव्यांमध्ये जे जे काही सांगितलं त्याच्यावर आपण प्रकाश टाकलेला आहे। मानव समाज केव्हा प्रथम रानटी अवस्थेत म्हणजेच धर्मनिर्बंध रहित अवस्थेत असतो व पुढे तसे धर्मबंधन रहित राहणे हिताचे नाही असे समजून मानव समाजच धर्म मर्यादा निर्माण करतो। हे मत गीतेला मान्य आहे का? हे मत गीतेला मान्य नाही असे सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा या श्लोकावरून स्पष्ट दिसतं। पूर्वी काही एक आणि तिचे अस्तित्व नसता प्रथमच केव्हा तरी सृष्टी उत्पन्न झाली व त्यावेळी मानव समाज रानटी अवस्थेमध्ये होता असे कोणत्याही आर्षग्रंथात मानलेले नाही। सर्व गोष्टीचा तात्विक विचार करण्याच्या वेदांत शास्त्रात जगत हे अनादी बांधलेले आहे व प्रत्येक सृष्टीच्या आरंभी असणारे जे कृतयुग ते युग सात्विक वृत्तीचे असल्यामुळे त्या युगातील मानव समाज कोणत्याही नियंत्रणावाचून स्वभावतःच धर्मपरायण असतो व ही धर्मपरायणता पुढे युगपरत्वे जशी जशी क्षीण होत जाते तसे तसे परमेश्वराचे ठिकाणी लीन किंवा अव्यक्त असलेले निर्बंध परमेश्वरास प्राप्त झालेल्या आपल्या अधिकाराधिक महात्म्यांच्या द्वारा प्रकट करतो। असे युगांतेंतर्हितान् वेदांसेतिहासान्महर्षयः लेभिरे तपसा पूर्वमनुज्ञातः स्वयंभुवा या श्लोकात सांगितलेले असून स्थितामेव वाचम मुनिवेन्ना दर्शयती या वाक्यात सांगितल्याप्रमाणे पूर्वी लीन असलेलेच वेदादी ग्रंथ व धर्मनिर्बंध प्रकट होत असतात। असे सर्व वेदाला प्रमाण मानणारे शिष्ट समजत आले आहेत
व गीतेलाही तेच मान्य आहे. देवान भावयतानीन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्ताः श्रेयः परमवाप्स्यवस्थ. या धर्मानुष्ठानाने तुम्ही देवांना संतुष्ट केले असता उलट देवही तुम्हाला संतुष्ट करतील. अशा रीतीने परस्परांनी परस्परांना संतुष्ट केले असता सहजच तुमचे परण कल्याण होईल. जे येणे करुणी समजता परितोषू होईल देवता. मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योग क्षेमू निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा तुष्टतील. ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल. म्हणिये तुमते मागतील महाऋषी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर बोळगे फळभार लावण्यसी. जेव्हा या स्वधर्मरूप यज्ञाच्या अनुष्ठानाने सर्व देवतांना संतोष होईल तेव्हा ते तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे भोग देतील. या स्वधर्म यज्ञाने सर्व देवतांचे तुम्ही पूजन केले असता ते देव तुमचा योगक्षेम खात्रीने चालवतील. तुम्ही अशा रीतीने देवाचे भजन कराल तर देवही तुम्हाला संतुष्ट करतील. अशा रीतीने देवांचे व तुमचे परस्पर प्रेम जुळेल. असे तुमचे प्रेम जुळल्यास तुम्ही जे करू म्हणाल ते अवश्य सिद्धीस जाईल आणि मनात ज्या काही इच्छा उत्पन्न होतील त्याही पूर्ण होतील. देवांच्या प्रसादाने तुम्हाला वाचा सिद्धी आणि मनात ज्या काही इच्छा उत्पन्न होतील त्याही पूर्ण होतील. देवाच्या प्रसादाने तुम्हाला वाचा सिद्धी म्हणजेच बोलले तसे सत्य होणे, ती वाचा सिद्धी प्राप्त होईल. तुम्ही आज्ञा करणारे व्हाल म्हणजे तुमचे म्हणणे कोणी मोडणार नाही व मोठमोठ्या सिद्धी तुम्हाला आज्ञा करा असे मागणे मागतील. ज्याप्रमाणे वसंत ऋतू लागल्याबरोबर वनातील झाडांना फुलांचा बहार येऊन एकंदर मनाचे सौंदर्य नेहमी प्रकट होते. मनुष्यांनी ऐहिक किंवा परमार्थिक सुखाकरता जो प्रयत्न करावायचा तो म्हणजे आपल्या स्वधर्माचरणाने परमेश्वराने सृष्टी कार्यार्थ नेमलेल्या अधिकारिक देवताधिकांचे यजनद्वारा परमेश्वराचे यजन करणे होय. असा या श्लोकाचा भाव आहे. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी कर्मयोगाचा तू अधिकारी आहेस असा प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव मांडून या तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचे स्वरूप सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्या कर्मयोगाचा उपदेश केला त्या कर्मयोगाचे स्वरूप कसे असेल हो, काय असेल हो, याचे महाभारतातील शांती पर्वांतर्गत नारद नारायण संवादात्मक नारायणीय धर्मात पूर्णपणे स्पष्टीकरण आलेले असल्यामुळे नारायणीय धर्माचा विचार केला पाहिजे. मुक्तानां तु गतिर्ब्रह्मन् क्षेत्रज्ञ इति कल्पिता सही सर्वगुणश्चैव निर्गुणश्चैव कथ्यते.
शूद्र क्षेत्रज्ञात आत्मा कर्मकर्तृत्व रहित केवळ सच्चिदानंद स्वरूप आहे. आपल्याला कर्मकर्ता व कर्मफलभोक्ता समजणाऱ्या जीवात्म्याचे कर्मकर्तृत्व रहित होऊन शुद्ध क्षेत्रज्ञाशी आपले ऐक्य पाहणे याला म्हणतात मुक्ती. अशा रीतीने जीवात्मा मुक्त होऊन ज्या क्षेत्रज्ञाशी ऐक्य पावतो तो क्षेत्रज्ञ परमात्मा सगुण निर्गुण अशा दोन प्रकारचा आहे. सर्व गुण वेगळे करून क्षेत्रज्ञाला पाहिले असता तो निर्गुण भासतो व सर्व गुण सहित पाहिले असता तो सगुण भासतो. निर्गुण क्षेत्रज्ञ असंग असल्यामुळे त्याला उद्देशून कर्मयोगाचे अनुष्ठान होऊ शकत नाही. म्हणजे त्याचे ठिकाणी कर्म हे समर्पण करता येत नाही. म्हणून निष्काम कर्म समर्पण रूप कर्मयोगाचे अनुष्ठान सगुणाला धरून करता येते. परमेश्वराचे हे सगुण स्वरूप ही दोन प्रकारचे आहे. माया गुणांच्या स्वाधीन न होता आणि माया गुणाला आपल्या स्वाधीन ठेवून सृष्टी कार्यार्थ माया गुणाला आश्रय झालेले हे एक स्वरूप असून भक्तांना भक्तिप्रेम देऊन त्या प्रेमाची वृद्धी करण्याकरता सच्चिदानंद धर्माने व षडगुणैश्वर्याने सगुण झालेले रामकृष्णादी सगुण स्वरूप हे दुसरे स्वरूप होय. याच प्रित्यर्थ केला जाणारा निष्काम कर्मयोग ही दोन प्रकारचा सांगितलेला आहे. ते नैषा प्रथिता ब्रह्मन् मर्यादा लोक भाविनी दैवं पित्रं च कर्तव्य मीति तस्यानुशासनम. दैव कर्माने म्हणजेच इंद्रादिक देवतांच्या प्रित्यर्थ कराव्या लागणाऱ्या यज्ञादी कर्माने व पैत्र कर्माने म्हणजेच पितरा प्रित्यर्थ कराव्या लागणाऱ्या श्राद्धादी कर्माने माझे यजन करावे अशी सृष्टीचे उत्पत्त्यादी कार्य करण्याकरता मायेचा आश्रय करून सगुण झालेल्या क्षेत्रज्ञ परमेश्वराने लोक कल्याणकारक मर्यादा घालून दिलेली आहे. हा पहिल्या प्रकारचा कर्मयोग. आता दुसरा प्रकार जो आहे तो ऐक. या कर्मयोगात नित्य नैमित्तिक काम्य व निषिद्ध या चार कर्मांपैकी केवळ नित्य व नैमित्तिक अशी दोनच कर्मे परमेश्वरा प्रत्यर्थ केली जातात. काम्य म्हणजे विषय सुखाच्या आशेने पूर्ण होणारे कर्म व निषिद्ध म्हणजे शास्त्राने करू नये म्हणून सांगितलेले कर्म. ही दोन्ही कर्मे सोडावी लागतात. म्हणून हा पहिल्या प्रकारचा कर्मयोग नित्य नैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानापुरताच मर्यादित आहे व तो या तिसऱ्या अध्यायात 9, 10 व 11व्या श्लोकात सांगितलेला आहे. सच्चिदानंद स्वरूप षडगुणेश्वर्य संपन्न अशा लीला विग्रही रामकृष्णादी स्वगुण स्वरूपाचे ठिकाणी होणारा व ज्याला नारायणीय धर्मात एकांत धर्म किंवा भक्तियोग म्हटलेले आहे व ज्या त्या सगुण स्वरूपाचे अखंड ध्यान ठेवून साक्षात त्याच्याच प्रित्यर्थ सर्व कर्मे केली जातात असा हा दुसरा कर्मयोग आहे. त्याचे भगवंतांनी पुढे 9व्या अध्यायामध्ये सविस्तरपणे निरूपण केलेले आहे व तोच दुसरा कर्मयोग भगवंतांनी अर्जुनाला मुख्यतः उपदेशिलेला आहे. इष्टान भोगान निहो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुक्तेस्तेनैव साः. यज्ञामध्ये देवांना हविर्भाग देऊन तुष्ट केले असता
ते मनुष्याला त्याच्या इच्छेप्रमाणे भोग देतात, पण देवांनी दिलेले भोग हे पुन्हा देवांना अर्पण करायचे असतात. पण देवांनी दिलेले भोग पुन्हा देवांना अर्पण न करता जो मनुष्य ते आपणच त्याचा उपभोग घेतो त्याला चोर असं म्हटलेलं आहे. तो चोर होतो. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरीत होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे कनीरत वर्ताल बापा. का झालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. युद्ध होवो निया स्वादा विषयांचिया. तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिदली पुरी. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती. आदरून करील तिथी संतोषू नेदील ज्ञाती. आपुलिये ऐसा स्वधर्मू क्रिया रहितू. आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग पावो थोरू आहे जेणे ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी. चैतन्य वासू न करी कानी दैवाचा घरी. न राहे लक्ष्मी जैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. ऐका प्रजा हो हे पुढे वीरांची म्हणी. म्हणूनी स्वधर्मो जो सांडील तया ते काळू दंडील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. मग सकळ दोष भवते दिवसोनी घेती तया ते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैशी त्रिभुवनाची दुःखे. आणि नाना विधे पातके दैवजात चितुके तेथेची वसे. ऐसे होयतया उन्मत्ता मग न सुटे बापारुदता. कल्पांतीही सर्वथा प्राणी गण हो म्हणूनी निजवृत्ती हे न संडावी. इंद्रिये बरो नेदावी
ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु जैसे जलचराज सांडे आणि तक्षणी मरण मांडे हा स्वधर्मो तेने पाडे विसंबोने म्हणून तुम्ही समस्ती आपुलालिया कर्मी उचिती निरत भावे पुढत पुढती भणिपतसे त्याप्रमाणे देवांना हवीरभागाने संतुष्ट केले असता तुमचा शोध करीत सर्व सुखाने भरलेले तुमचे सुदैवच तुमच्या पाठी मागे मागे येईल. अशा रीतीने जर तुम्ही धर्मपरायण झालात तर तुम्ही सर्व भोग संपन्न व्हाल. तुम्ही दुःख रहितही व्हाल. याच्या उलट सर्व संपत्ती प्राप्त होऊन जो कोणी विषयाच्या सुखाला भुलून इंद्रियांना जसे वाटेल तसे वागण्याचा प्रयत्न करील, स्वधर्मरूप यज्ञात ज्या देवांना ज्या देवतांना संतुष्ट केले व त्या देवतांनी प्रसन्न होऊन मनुष्याला जी इच्छित भोग संपत्ती दिली, त्या भोग संपत्तीने जो कोणी पुरुष त्या देवतांचे द्वारा सृष्टीचालक परमेश्वराचे यजन करणार नाही, अग्नीच्या मुखात हवन करणार नाही, देवतांचे पूजन करणार नाही, प्रसंगाने ब्राह्मणांचे भोजन करणार नाही, आपल्या गुरुची भक्ती करणार नाही, अतिथीचा आदर करणार नाही, आपल्या जाती बांधवांचे कार्य करून त्यांना संतोष देणार नाही, अशा रीतीने स्वधर्म क्रिया न करणारा होऊन संपत्तीमुळे माजून जाईल व स्वतःच केवळ नाना प्रकारचे भोग भोगीत जाईल. अशा पुरुषाला पुढे फार दुःख होते. त्याला प्राप्त झालेली संपत्ती सर्व नाहीशी होते आणि प्राप्त भोग भोगण्याकरताही तो समर्थ राहत नाही. ज्याप्रमाणे ज्या पुरुषाचे आयुष्य सरले त्याच्या देहात चैतन्य राहत नाही किंवा ज्याचे दैव फिरले त्याचे घरी लक्ष्मी राहत नाही, त्याप्रमाणे जसा दिवा मालवला की प्रकाश तात्काळ नाहीसा होतो, तसाच स्वधर्माचा लोप झाला असता सर्व सुखांचा थारा मोडतो. कोणतेच सुख भोगण्यास मिळत नाही. त्याचप्रमाणे निजवृत्ती म्हणजेच आपल्या सुखाने जगण्याचे साधन जो स्वधर्म तो टाकला गेला की जीवाचे स्वतंत्र राहत नाही, त्याचे स्वातंत्र्य नाहीसे होऊन जाते. तो इंद्रियांच्या परतंत्र होतो. असे ब्रह्मदेव हे प्रजेला सांगू लागले. म्हणून स्वधर्माचे आचरण जो करणार नाही त्याला अवश्य दंड भोगावा लागेल आणि तो चोर गणला जाऊन त्याने प्राप्त झालेली भोग पुढे त्याच्यापासून हिरावून घेतली जाता येईल. असे झाल्यावर मग ज्याप्रमाणे रात्री स्मशानामध्ये भूतेच राहतात, त्याप्रमाणे स्वधर्माचे अनुष्ठान न करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी सर्व पापे येतील. त्रिभुवनात जेवढे काही दुःख असेल व जेवढी काही पापे असतील ती सगळीच्या सगळी आणि शिवाय जे काही दारिद्र्य असेल ते, हे सर्व स्वधर्म मोडणाऱ्या, स्वधर्म सोडणाऱ्या, स्वाधीन होऊन जगणाऱ्या पुरुषाचे ठिकाणी
प्राप्त होतात. ब्रह्मदेव म्हणतात, हे प्रजाजनांनो, संपत्तीमुळे उन्मत्त होऊन व इंद्रियांच्या स्वाधीन होऊन धर्म सोडून वागणाऱ्या उत्तम पुरुषाला अशी स्थिती प्राप्त होते. मग कितीही तो रडला व दुःख केले तरी कोणी त्याला त्यातून कल्पांतीही सोडवू शकत नाही. म्हणून निजवृत्ती म्हणजे शरीर यात्रा चालण्याचे साधन जो धर्म तो कोणी सोडू नये. इंद्रियांना वाटेल तसे स्वैर वागू देऊ नये. असे ब्रह्मदेव प्रजाजनांना सांगू लागले. ज्याप्रमाणे मासे इत्यादी जलात जगणाऱ्या प्राण्यांना जला वाचून तात्काळ मरण येते, त्याप्रमाणे स्वधर्म हा तसाच असल्यामुळे तो कधीही सोडू नये. म्हणून तुम्ही सर्व लोकांनी आपापल्या विहित कर्माचे ठिकाणीच तत्पर राहायला हवे, हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. यज्ञशिष्टाश्रयः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुज्यते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. देवतांचे हविर्भाग दिल्यानंतर जे काही यज्ञातून अवशिष्ट अन्न उरेल ते खाणारे जे पुरुष असतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात. परंतु केवळ आपल्या भोगाकरता पाकसिद्धी करणारे पुरुष मात्र पापी होतात व ते पापच खातात. देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगो करी गुरु गोत्राग्नि पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे द्वेजे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोगची ते निवारी कल्मशाते ते यज्ञाशिष्ट भोगी म्हणून सांडिजे ते अघी जया परी महारोगी अमृत सिद्धी की त्वत्वनिष्ठ दैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा म्हणून स्वधर्मू जे अर्जे तै स्वधर्मेची विनियोगी जे मगवरे ते भोगी जे संतोषेसी हे वाचुनी पार्था रहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणि काही हे यज्ञोपकरण सकळ नेन तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पहाती इंद्रिय रुची सारखे करविती पाखनिके ते पापिये पातके सेविती जाण हे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञेर पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख
निपजविती पाक नानाविध जिही यज्ञो सिद्धी जाये परेशा तोषु होये ते हे सामान्य न होये म्हणोनिया हे न म्हणावे असाधारण हे न म्हणावे साधारण य अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वायया. अर्जुना, हे पहा, जो कोणी विहित कर्म करण्यात निष्काम बुद्धीने आपल्याला प्राप्त झालेल्या संपत्तीचा उपयोग करतो, गुरु, स्वजाती, अग्नी यांचे पूजन करतो, प्रसंगी ब्राह्मणाचीही सेवा करतो, पितरांच्या निमित्ताने प्राप्त झालेल्या श्राद्धादी प्रसंगी पितरांचेही पूजन करीतो, या सर्व विहित क्रिया आहेत. त्या स्वधर्माप्रमाणे करून हवन केल्यावर जे जे मग उरेल ते मग खुशाल आपल्या कुटुंबातील माणसांसह खावे. हा भोग घेणे असले तरी तशा भोग घेण्याने पापाचा लेप लागत नाही. ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोगही नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्मरूप यज्ञाचरण करून जे शेष राहील ते खाणारे ते लोक असतात, म्हणून पातके त्यांना सोडून देतात. किंवा ज्याप्रमाणे आत्मतत्व अनुभवणारा पुरुष पुन्हा भ्रांतीने कवळीला जात नाही, त्याप्रमाणे यज्ञशेष भक्षण करणारा पुरुषही पापाने लिप्त होत नाही. म्हणून स्वधर्माने जे जे आपण मिळवले ते स्वधर्मात खर्च करावे आणि उरेल ते आनंदाने भोगावे. अर्जुना, स्वधर्माला सोडून भलत्याच रीतीने वागू नये. असा हा सृष्टीच्या आरंभी घडलेला वृत्तांत भगवंतांनी सांगितला. जे पुरुष देहालाच मी समजतात व विषयाला भोग्य समजतात, या वाचून दुसरे काही जाणत नाहीत. वास्तविक पाहता ही सर्व विषय संपत्ती स्वधर्म रूप यज्ञाची यज्ञ सामग्री आहे. हे न जाणता मी भोगता व हे विषय भोग्य असा अभिमान धरून जे विषय भोगतात, आपल्या इंद्रियांना जसे जसे रुचेल तसे तसे पदार्थ करून ते खातात, ते अन्न खात नाहीत तर पापच खातात. अर्जुना, ही सर्व संपत्ती यज्ञ सामग्री आहे असं तू समज आणि स्वधर्म यज्ञाच्या द्वारे सृष्टीचा जनिता जो परमात्मा त्याला समर्पण कर. असे करणे सोडून देऊन मूर्ख लोक आपल्या करता नाना प्रकारचे भोग्य पदार्थ निर्माण करतात. म्हणूनच ज्याच्या योगाने यज्ञ पूर्ण होतो व परमात्माही संतुष्ट होतो, असे हे अन्न सामान्य म्हणता येत नाही. या अन्नाला सामान्य वस्तूप्रमाणे लेखू नये. सर्व जग त्या अन्नावर जगते, म्हणून ते परब्रह्म रूप आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.